चला बॉलिंग एंडवर बॉलर पाहायला मिळतो यश काते सचिन वाजेच्या समोर. पहिला चेंडू यावेळेला वाईड बॉल. चला यश काते पुन्हा एकदा सज्ज मॅन इन फॉर्म. बॅटिंगच्या जोरावरती इथे सामना जिंकवला होता यश कातेने. आता मात्र गोलंदाजीसाठी सज्ज सचिन वाजे यांच्या समोर. बघूया या सामन्यामध्ये काय करतात. इथे मात्र चेंडू चाललाय कीपरच्या पाठीमागे थर्ड मॅनच्या दिशेने. एक धाव कंप्लीट. एका धावेने धावफलक पुढे जात आहे. धावसंख्येचा श्री गणेशा होतोय. धावसंख्या होती ती एक चेंडू आणि 2 धाव. चला पुन्हा एकदा सज्ज यश काते. बघूया तुकाराम वाजे यांच्या समोर. पुढचा चेंडू फुल टॉस. चेंडू आहे हवेमध्ये. चेंडू खाली कीपर येतोय आणि इथे संघाला मैदानाच्या आतमध्ये आलाय सुमेश. पुन्हा एकदा यश काते सज्ज. बघूया एक मोठा विकेट यश कातेच्या खात्यामध्ये जमा झालाय तुकाराम वाजे यांच्या रूपामध्ये. आता मात्र नवीन बॅटर सुमेश यश कातेच्या समोर. पुन्हा एकदा पुढचा चेंडू. पुन्हा एकदा डॉट डिलिव्हरी. अप्रतिम गोलंदाजी यावेळेला यश कातेकडून पाहायला मिळते. कमबॅक करतोय आपल्या बॉलिंग मध्ये यश काते. 3 चेंडू आणि 2 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. पुन्हा एकदा यश काते सज्ज. चला यश कातेचा पुढचा चेंडू बघूया. इथे मात्र लेग साइडला फ्लिक केलाय. फाईन लेगच्या दिशेने चेंडू गॅप मध्ये जात असताना येतोय हा ब्रँडेड चौकार. चला पुन्हा एकदा जाऊया मॅच कडे. सामन्याला होती सुरुवात. स्ट्राईक एंडवर आपल्याला पाहायला मिळतोय सुमेश यश कातेच्या समोर. 4 चेंडूचा खेळ या ठिकाणी झालाय. हा 5वा चेंडू. बघूया चेंडूवरती पुन्हा एकदा चेंडू चाललाय लेग साइडच्या दिशेने. इथे मात्र खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि 2 धावा कंप्लीट करण्यात यश येत येते सुमेश आणि सचिन यांना. हॅलो चला यश काते पुन्हा एकदा सज्ज. चला स्पीडअप करायचंय थोडस खर्डी.
हो मामा. चला अंपायरचा डिसिजन फायनल असेल. अंपायरचा डिसिजन फायनल मानून आपण सामन्याला सुरुवात करायची आहे. दोन्ही बॅट्समॅनला एक विनंती आहे की अंपायरचा डिसिजन फायनल असेल. चला खर्डी संघाला विनंती आहे की प्लीज अंपायरचा डिसिजन फायनल करून आपण सामन्याला सुरुवात करायची आहे. आठ आठ रन. बॉल किती? 5 बॉल झाले, शेवटचा 1 बॉल बाकी. 5 झाले. पाच बॉल झाले. पहिला बॉल वाईड होता, दुसऱ्या बॉल नंतरला एक आला, एक विकेट गेला, एक डॉट झाला, 4 रन पाठी गेले आणि 2 रन. सांग 5 बॉल झाले. 5 बॉल. अरे 5 बॉल बरोबर आहे माझ्या. चला शेवटचा एक चेंडू बाकी. 1 टू गो. बघूया या चेंडूवरती काय करता आता. इथे मात्र पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. अंगाचा वेध घेणारा चेंडू चालला ऑफसाईडच्या दिशेने. त्या दरम्यान 2 धावा सोडण्यात यश आलंय आणि धावसंख्या 2 ने पुढे जाते. धावसंख्या आता होतीये ती 10. बॉलरची ट्रॉफी आहे. तो मोठा कमिटीकडून कोण जाईल आता कुठे भेटेल? हा मायला पाठव. चला स्पीडअप करायचं आहे. सांगी थोडंसं स्पीडअप करायचं आहे. लवकर सामन्याला सुरुवात करायची आहे. येस तिथे सांगी प्लीज स्पीडअप करायचं आहे. अरे माणगाव तालुक्याचे संपर्क प्रमुख राकेशजी तुपट साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालंय. मी शिवशक्ती मित्रमंडळ समर्थनगर संघातर्फे त्यांचं सहर्ष स्वागत करतो. आपण तसेच अनिकेत पाकड साहेब यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालंय. मी समर्थनगरच्या संपूर्ण टीम तर्फे त्यांचं सहर्ष स्वागत करतो. आपण पाहतोय श्रीकृष्ण चषक 2026.
हॅलो. दहा. पेनल्टीचा त्यामुळे थांबा जरा सांगतोय विचारायला गेला तिकडे. तीन बोलले का? तीन होतील कारण नियम तीन आहे. तीन आहेत ना, मग तीन लावतो. पाच आहेत की तीन आहेत ते माहित नाही ना. सर पुढचा चेंडू इथे मात्र पूल करण्याचा प्रयत्न. चेंडू चाललेला एक साईडच्या दिशेने. एक धाव कंप्लीट. एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर केलं जातंय का? येस. इथे मात्र 1+ विकेट. आपली विकेट सुमेशने सॅक्रिफाईस केले सचिन वाजेंसाठी. स्ट्राईक एंडवर बॅटर आहे सचिन. नवीन बॅटर आलाय नॉन स्ट्रायकर एंडला सुमित. स्ट्राईक एंडवर आहेत सचिन वाजे. इथे मात्र चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली आपल्याला अजित यांच्याकडून. इथे मात्र हिट विकेट. संघाला लागतो आणखीन एक धक्का. चला अजित माडिक पुन्हा एकदा सज्ज. यावेळेला नवीन बॅट्समॅन आपल्याला पाहायला मिळतोय स्वप्नील. स्वप्नील बघूया अजित माडिक यांच्या समोर काय करतोय आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा वाईड बॉल. अवंतर धावसंख्येमध्ये भर पडतीये. धावसंख्या झाली आहे ती आता 17. पुन्हा एकदा चेंडू आहे हवेमध्ये. जातोय सीमारेषा पार. येतोय चौकार. स्वप्नीलच्या बॅट मधून आलेला हा ब्रँडेड चौकार. पुन्हा एकदा सज्ज अशित महाडिक. बघूया या चेंडूवरती काय करतात स्वप्नीलच्या समोर. पुन्हा एकदा ऑफ साईडला कव्हरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होत असताना एक धाव कंप्लीट. एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर केलं जात आहे आणि 2 धावा कंप्लीट करण्यात यश येत आहे. धावसंख्या 2 ने पुढे जाते. धावसंख्या होती ती 23. 4 चेंडू आणि 23 धावा. पुन्हा एकदा यावेळेला लेग साईडला भिरकावलाय. एक धाव कंप्लीट. एकेरीचा दुहेरीमध्ये रूपांतर करतायत आणि 2 धावा कंप्लीट करण्यात यश येत आहे आणि दुहेरीचा तिहेरीमध्ये सुद्धा रूपांतर होत आहे का? नाईस. 2+ विकेट. संघाला मिळतात 2 धावा आणि माघारी जावं लागतंय फलंदाजांना.
आपल्या माणगाव तालुका संपर्क प्रमुख नाव काय राकेश तुपड यांचा इथे आपल्या इथे आगमन झालेलं आहे. तर मी आमच्या गावचे सल्लागार योगेश महाडिक यांना विनंती करेन की त्यांचा सत्कार करायचा आहे. या खाली. तसेच त्यांच्यासोबत आलेले प्रमुख पाहुणे अंकित पाकड साहेब यांचा सत्कार आमच्या मुंबई मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय संदीप माडिक यांच्या हस्ते करण्यात येईल. सॉरी सुनील कांबळे यांच्याकडून करण्यात येईल. बोलो टॉस साठी बोलो पुढच्या कोण आहे बोल. पुढचा टॉस कोण आहे खर्डे आणि कोण आहे अनिकेत पाकड यांचा सत्कार सुनील कांबळे यांच्या हस्ते करण्यात येईल. खर्डी संघाचा कर्णधार कुठे असतील माईक जवळ संपर्क साधायचा आहे. चला मी योगेश माडिक यांना विनंती करतो की खर्डी केतन आणि फणसवाडी शैलेश गायकर यांच्यामध्ये नाणेफेक करून सामन्याला सुरुवात करायची आहे. येस सुरेश माडिक यांना विनंती करतो की नाणेफेक करून सामन्याची सुरुवात करायची आहे. छापाचा कॉल आहे येतोय काटा. येस केतन काय डिसिजन आहे. बॉलिंग प्रथम बॉलिंग करून फणसवाडी संघाला बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय. काय सांगाल 2 षटकांचे सामने आहेत. मागच्या सामन्यामध्ये आपण यश खेडेकरची ऑलराऊंडर पारी पाहिली होती त्याबद्दल काय सांगाल. तरी आम्ही 20 परत आडगाव जिंकण्याचा प्रयत्न करू. चालेल तुम्हाला या सामन्यासाठी खूप खूप शुभेच्छा. तसेच शैलेश गायकर यांच्याकडून त्यांचे सुपुत्र आपण मैदानात पाहिले आणि नक्कीच स्वराजने एक मोठा झेल इथं पकडला आणि सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. काय सांगायला तुम्ही नवीन खेळाडूंना आतापासूनच चान्स द्यायला चालू केलाय. फणसवाडीचा संघ अजून बळकट करण्याचा प्रयत्न चाललाय. नवीन असं नाही साहेब, मला असं वाटतं ह्याची पहिलीच मॅच आहे आणि हा तो प्रत्येक स्पर्धेमध्ये खेळतो. आपण आता याला पण तयार करायचा आहे.
उदय माडिक स्टेअर उदय माडिक इकडे इकडे हा आता बोल. सर नवीन खेळाडू तयार केला तरच आपला संघ पुढे जाईल. आता आमच्या पाठी हेच लोक चालवणार आहेत आमचा संघ. त्यासाठी आमचा प्रयत्न आहे की नवीन खेळाडू तयार करण्यासाठी. नक्कीच आणि या कमी वयामध्येच जे इथे क्रिकेटचे धडे दिले जात आहेत फणसवाडीच्या प्रत्येक युवा बाळगोपाळांना, त्याचं नक्कीच पुढील काही वर्षामध्ये एका टेनिस क्रिकेट विश्वामध्ये आपल्याला मोठे खेळाडू पाहायला मिळतील. जसे फरदीन काझी, भावेश पवार, कुणाल केतन म्हात्रे यांची नावं जशी झळकली तशीच आपल्या गवळी समाजातील इन फ्युचर आपल्याला स्वराज असेल, सार्थक असेल, तसेच तुमचा राज गायकर असेल यांची नावं सुद्धा पाहायला मिळते. आणि त्याचेच प्रयत्न शैलेश गायकर यांच्या टीमकडून चालले आहेत. त्यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. चला 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 सामन्याला लवकर सुरुवात करायची आहे. खर्डी करतच नाही फास्ट. किती आवाज देणार आपण. चला खर्डी खर्डी थोडस प्लीज लवकर लवकर सामन्याला सुरुवात करायची आहे. खर्डी पंच सामना चालू करायचा लवकर. हा. पंच सामना चालू लवकर करायचा आहे. वाजले 5:15 झालेले आहेत. सूर्यनारायण आपल्या घरी जात आहे. आपल्याला तसंच संध्याकाळ झाली की आपल्याला सुद्धा घरी जायचं आहे. या सर्व संघांनी याची नोंद घ्यायची आहे कारण वेळ कमी आहे आणि आपल्याला सामने खेळवायचे आहेत. जितेंद्र तटकरे लवकर यायचं इकडे. पंच सामना चालू करायचा आहे. खर्डी या संघाला विजयासाठी 28 धावांची गरज. 12 चेंडू 28 धावांची गरज. खर्डी या संघाला एका हातारटीचा सामना. 12 चेंडू मध्ये कोण बाजी मारतं बघूया. 12 चेंडू जपून टाकायचे आहेत त्या सांघे या संघाला आणि त्याचा समाचार घ्यायचा आहे तो खर्डी या संघाला. एक सलामीचे फलंदाज, 2 फलंदाज, स्ट्राईक आहे तो. एक्स्ट्रा प्लेयर खर्डी संघाचा नाव काय. खर्डी संघाचा नाही सांगीचा आहे ना. बॉलर नेम संगीचा सांगीचा
बॅटिंग आहे सांगायची. हां मग बॅट्समॅनचं नाव सांग. हां अजित आणि यश. स्ट्राईकला आहे तो यश, नॉन स्ट्राईकला आहे तो अजित. एक जाने माने बॅट्समॅन दोन. थोडासा फिल्डिंगमध्ये क्षेत्ररक्षण. पण चल लवकर सामना चालू करायचा आहे. वाजलेत 5:20 झालेले आहेत. आज सूर्यनारायण आपल्या घरी जात आहे. तसंच आपल्याला संध्याकाळी आपल्याला सुद्धा घरी जायचं आहे. याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. वेळे अभाव आपल्याला लवकरच ऑलरेडी लेट सामने झाले आहेत. उशीर झालेला आहे. लवकर सामना चालू करायचा आहे. सलामीचे दोन फलंदाज आणि जे नियम आहे त्या नियमाचं पालन करायचं आहे. कुणीही पंचांजवळ उगाच नियम आहे त्या नियमाचं पालन करायचं. आपण एका असोसिएशनचे सर्व खेळाडू आहात. आणि आपण आज भले काहीतरी कुठेतरी थोडा नियमाचं पालन नाही केला. यूट्यूबवरती आपण खेळत आहोत. आपल्या असोसिएशनला कुठेतरी गालबोट लागला नाही पाहिजे. या सर्व संघांनी नोंद घ्यायची आहे. जर का जास्तच वेळ झाला तर पुढे डिसिजन वेगळा होईल. मला वाटतं काहीतरी असोसिएशनचे नियम आहेत त्या नियमानुसार काहीतरी त्याचं पालन करावं लागेल. हॅलो हॅलो बोलायचं मला. हॅलो हॅलो
च्या बाहेर उभा राहायचा आहे. लाईनमॅनच्या बाहेर उभं राहायचं. सर्वांना विनंती आहे. पंच सामना चालू करा लवकरात लवकर. वाजले 5:30 झालेले आहेत. एक अथॉरिटीचा सामना आपल्याला पाहायला मिळेल तो या नालासोपारा ग्राउंडवरती आणि चालू आहे तो खर्डी वर्सेस सांगी. पाहूया 12 चेंडू जपून टाकायचे आहेत ते खर्डी या संघाला आणि त्याचा समाचार घ्यायचा आहे तो सांगी या संघाला. पाहूया आता अजून सुद्धा पंच सामना चालू करायचा. सचिन जर्सी नंबर 1 प्रथम गोलंदाजी आपल्या संघासाठी 5-7 पावलांचा रनअप घेतील ते सचिन आणि स्ट्राईकला येतो यश जानेमाने बॅट्समन. एक छोटासा रनअप घेतलेला आहे सचिन आणि यश तयार आपल्या संघासाठी आणि एक उत्कृष्ट असा लेग साईडला तटवलेला चेंडू आणि एक धाव पूर्ण केलेली आहे आणि खराब क्षेत्ररक्षण थोडासा तू मी करताना आणि हा बरोबर बाद झालेला आहे. तो पहिला झटका पहिला चेंडूवरती यश बाद पहिला चेंडूवरती झटका भेटलेला आहे तो सांगी या संघाला. उत्कृष्ट असा क्षेत्ररक्षण थोडासा गचाळ क्षेत्ररक्षण झाला होता परंतु थोडासा यशची जागा सांभाळण्यासाठी येत आहे तो जिनय नटे. पंच आपण दोन्ही फलंदाजांना एक आजची रिक्वेस्ट आहे माझी. आपण डिस्कस पंचांजवळ करू नये. माझी विनंती आहे फलंदाजांना आपण वारंवार पंचांजवळ जाऊ नये अन्यथा आम्हाला डिसिजन पेनल्टीवरती यावं लागेल. शेवटचा डिसिजन हा. पुन्हा सचिन तयार आपल्या संघासाठी. स्ट्राईकला येतो अजित. नॉन स्ट्राईकला येतो जिनेश आणि आमच्या इथे नेहमी कुठेही कोणताही कार्यक्रम असला तरी समाजसेवक म्हणून त्यांची ओळख अशी वाईटचा इशारा. धावसंख्या वाईट पंचांचा वाईटचा समाचार आणि नेहमी कोणताही कार्यक्रम समाजसेवक म्हणून त्यांची ओळख. गवलवाडी ह्या गावचे सुपुत्र निलेश शिंदे मामा यांचा इथे आमच्या इथे आगमन झालेले आहे. शिवशक्ती मित्रमंडळ समर्थनगर यांच्या वतीने त्यांचा हार्दिक स्वागत करतो. तसेच मला वाटतं आज वाईट चेंडू होता. वाईटच्या स्वरूपात धावसंख्या झाली आहे ती 3. एक गडी बाद 3 धावा एक सचिन 4-5 मानाचा रनअप. तटीचा सामना आपल्याला पाहायला मिळतो या इथे आणि हा दुसरा हा एक उत्कृष्ट असा गोलंदाजी सचिन याची. निर्धाव चेंडू एसटी रक्षक आपले काम जबाबदारी सांभाळत आहे तो एसटी रक्षक. पुढील चेंडू पाहूया आपल्या संघासाठी. एक अथॉरिटीचा सामना पाहायला मिळेल तो आपल्याला या नालासोपारा ग्राउंड या इथे. सर्वांची अपेक्षा आहे ती फायनल मॅचची. कोण जातो फायनलला याच्यासाठी आणि ऑफसाईडला तटवलेला चेंडू. एक धाव पूर्ण एकच धावावरती समाधान मानावं लागला. उत्कृष्ट अशी गोलंदाजी या सचिन यांच्याकडून पाहायला मिळते ती. स्ट्राईकला पुन्हा एकदा अजित. पहिलीच ओव्हर चालू. राईट आर्म ओव्हर द मारा करतील ते सचिन याचा अजित. काय माहिती नाही का मागू.
पुन्हा 4-5 पॉईंटचा रनअप अजित यांचा आहे का उत्कृष्ट उंच तटवण्याच्या नादामध्ये धाव चेंडू उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण एष्टी रक्षक यांचा अगदी चांगल्या प्रकारे एष्टी रक्षक महेंद्रसिंग धोनी यांच्यासारखं करत आहेत ते आणि मॅच जिंकण्यासाठी धावसंख्या पाहिजे ती 28 धावा पाहिजे त्याच्यातले धावसंख्या झालेली आहे ती 4 धावा झाली आहेत 4 धावा आहे का मला वाटतं निर्धाव चेंडू अजित मोठ्या पटक्याच्या नादामध्ये परंतु बॅटच्या पट्ट्यात चेंडू काय येत नाही आणि तो एष्टी रक्षक आपली जबाबदारी सांभाळत आहे तो चांगल्या प्रकारे सचिन यांची उत्कृष्ट अशी गोलंदाजी आपल्या संघासाठी पहिलाच षटक चालू सचिन यांचा सचिन 4-5 पॉईंटचा रन पुन्हा अजित यांना अजित स्ट्राईक आपल्या संघासाठी पाहूया आणि एक उत्कृष्ट असा आणि हा त्रिपलाचित झालेला आहे तो अजितचा मोठा झटका असा या संघाला भेटलेला आहे तो अजितच्या स्वरूपात आणि उत्कृष्ट अशी गोलंदाजी अजितची जागा सांभाळण्यासाठी येत आहे तो सुतेज आमच्या बाजूच्या गावातले फलसप गावाचे सुपुत्र संदीप पाकड साहेब यांचा सुद्धा इथे आगमन झालेलं आहे त्यांचा साई दत्त डेव्हलपर आमच्या या इथे आमंत्रणाला मान देऊन आमच्या ग्राउंडवरती त्यांचं आणि खरं तर सांगायचं झालं तर ग्राउंडसाठी खूप मेहनत करून दिली आम्हाला ग्राउंड मिळवण्यासाठी त्यांनी स्वतः खूप प्रयत्न केले आणि तो आम्हाला ग्राउंड मिळवून दिला संदीप पाकड यांचा आगमन आहे त्यांचा हार्दिक हार्दिक स्वागत करतो आहे का निर्धाव चेंडू दुसरा षटक चालू धावसंख्या झाली आहे ती 4 धावा दुसरा षटक चालू शेवटचा षटक चालू आणि दुसरा षटक आहे का निर्धाव चेंडू उत्कृष्टाचा फुलटाच चेंडू होता परंतु निर्धाव चेंडू फलंदाजला काय चेंडू सांभाळला नाही आणि निर्धाव धावसंख्येत धावसंख्या स्थिर 2 चेंडू डॉट केलेले आहेत आहे का लेग झेल होते का पाहूया परंतु खरा क्षेत्ररक्षण सीमा पार चेंडू झालेला आहे आणि 4 धावा सन्माननीय संदीप पाकड साहेब यांना मी विनंती करेन की आमच्या मुंबई मंडळाचे अध्यक्ष संदीप रामचंद्र माडिक यांच्या हस्ते सत्कार करण्यात यावा संदीप पाकड साहेब आपण यायचं आहे दुसरा षटक चालू दुसरा षटकातला आणि तसेच निलेश शिंदे यांचा सुद्धा सत्कार सुरेश केरू महाडिक यांना विनंती करतो की त्यांचा सत्कार करायचा आहे सुरेश केरू महाडिक यांच्या हस्ते सत्कार निलेश शिंदे यांचा करायचा आहे आणि हा लेग साईडला तडवला चेंडू सीमा पहा जात आहे आणि हा षटकार बॅटच्या पट्ट्यातून निघालेला चेंडू षटकार आणि मला वाटतं हा विजयी सांगी हा संघ विजय झालेला आहे कुठला खर्डी सॉरी खर्डी संघ विजय झालेला खर्डी संघ विजयी झालेला आहे खर्डी तेजस खर्डी केतन आणि फणसवाडी ज्याचा क्षेत्रलक्ष त्यांनी लवकरात लवकर क्षेत्रलक्ष लावून घ्यायचं आहे